नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या महाएपिसोडच्या भाग 2 मध्ये रागिनी कपाटात साड्या शोधत असताना म्हणते की कोणती साडी नेसू ना काही समजत नाही आहे. खरंच आज पूजा आहे आणि माझ्याकडे एरवी इतक्या महाग महाग साड्या असतात, परंतु कुठल्या नेसायच्या नेहमीचाच मला प्रश्न असतो. तेवढ्यात आता तिथे भूमी म्हणते की आत्या 1 मिनिट. तेव्हा ती मागे वळून बघते आणि भूमी म्हणते की आकाशने तुम्हाला ही साडी पाठवलेली आहे. आज पूजा आहे ना, तर नेसण्यासाठी ही साडी त्याने दिली आहे. हे ऐकल्यावर रागिनी खुश होते. रागिनी म्हणते की काय भूमी, आकाशने मला चक्क साडी पाठवली आहे. काय माझ्या बाळाने मला साडी पाठवली आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की स्वतःच्या हाताने तुला ही साडी इथे आणून मला द्यावी लागली आहे. खरंच खूप भारी वाटलं मला हे ऐकून. एकतर माझ्या आकाशने मला साडी घेतली आणि तू ही साडी आणून दिली, किती गोड, असं म्हणून ती आता हसत असते. नंतर ती म्हणते की बापरे, म्हणजे काल जे काही झालं त्यावरून तू शरणागती पत्कारली असं दिसते. खरं तर काल जे काही घडलं त्यामुळे तुला चक्क समजून आलं असेल की ह्या रागिनीला हरवणं काही सोपं नाही, म्हणून मग तू स्वतःच शरणागती पत्कारलेली दिसते. बरं झालं, लवकरच तुला समजलं की मीच कधी हरू शकत नाही, म्हणूनच मी आता जिंकणार हे तुला कळलं असल्यामुळे तू हे सगळं केलंस, बरोबर की नाही. तेव्हा मग भूमी म्हणते की आत्या, अहो कसं आहे ना, तुम्हाला वाटलंच कसं की मी तुम्हाला घाबरेन म्हणून, आणि तुम्हाला घाबरून मी हा खेळ सोडेन असं वाटलंच कसं. कसं आहे ना, ज्या व्यक्तीला घाबरावं त्या व्यक्ती तुम्ही नाहीत. एखादी व्यक्ती निर्भीड असेल आणि सच्ची असेल तिला घाबरावं. तेव्हा मग ती म्हणते की हां, असे तुझे बाबा म्हणतात ना. भूमी म्हणते की हो, असेच माझे बाबा म्हणतात. आणि तुम्हाला घाबरण्यासारखे नाही आहे हो, तुम्ही अत्यंत धूर्त आणि लबाड आहात, तर तुम्हाला काय घाबरायचे. तेव्हा रागिनी चिडून म्हणते की ए, धूर्त आणि लबाड तू आहेस. तू आकाशच्या मागून खेळ खेळतेस. तू या भोळ्या चेहऱ्याच्या मागे खूप काही लपवून आहेस तू, परंतु मी नाही आहे तशी. मी जे काही सांगते ते समोर सांगते. तेव्हा भूमी म्हणते की अच्छा, म्हणजे तुम्ही आकाशच्या आडून आडून आकाशचा ढाल बनून जे काही खेळण्याचा प्रयत्न करताय ती धूर्त आणि लबाडीगिरी नाही आहे तर. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय तुम्ही जो खेळताय तो फेअर गेम खेळताय, तर असं अजिबात समजू नका. तुम्ही हे जे काही करताय ना ते आकाशच्या आडून आडून लपून वार करत आहात, आणि म्हणून आकाश आहे म्हणून तुमचे हे खेळ चालू शकत आहेत, नाहीतर नाही. आकाशला आत्ता जर सांगितलं ना तुमचं रूप, तर मग सगळं काही खेळ इथेच संपेल. तेव्हा रागिनी म्हणते की अच्छा, आकाशला सांगायचं आहे का, चल चल आपण जाऊन आकाशला सांगूया, असं म्हणून ती तिचा हात धरून पुढे घेऊन चाललेली असते. भूमी मात्र तिथे तशीच उभी असते. रागिनी म्हणते की काय, अगं तू हलत का नाही आहे, जागच्या जागी ठम्म उभी आहेस, चल ना, आकाशला सांगायचं होतं ना, आता काय घाबरलीस आणि म्हणे मी निर्भीड आहे. तेव्हा भूमी म्हणते की हो, आहेच मी निर्भीड. मी तुम्हाला घाबरत नाही आहे किंवा तुमच्या या डावपेचांना. मी घाबरते की माझ्या आकाशला जेव्हा तुमचं खरं रूप समजेल तेव्हा त्याची काय अवस्था होईल. त्याला हे सत्य सहन होणार नाही, म्हणून मी थांबली आहे, बाकी काही कारण नाही. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की अच्छा चला, म्हणजे तू हे मान्य केलेस की तू या गोष्टीला घाबरत आहेस, आणि म्हणून याचा अर्थ असाच झाला की तूही आडून आडून माझ्यावर वार करत आहेस, आकाशला आडून. म्हणून तूही मला तशा प्रकारे काहीच बोलायचं नाही, कारण तूही तसाच खेळ खेळत आहेस. बरं जाऊ दे, दे इथे आकाशने आणलेली साडी मला बघू दे. अरे वा, खरंच खूप छान साडी आहे, महागी नाही आणि कलर पण फार सुंदर आहे. खरंच खूप वा, मला ना हे खरंच खूप आवडलं. आकाशने माझ्यासाठी साडी आणली आणि तेही तुझ्या हस्ते माझ्याजवळ पाठवली, आणि हीच कल्पना किती अफलातून आहे ना, भारी आहे ही आयडिया. तेव्हा मग आता लगेच ती म्हणते की बघितलं, किती छान वाटतंय मला तुझ्या हातून ही साडी आणली ते. तू भूमी, मला खरंच तुलासाठी खूप वाईट वाटतं गं. खरंच तुला इतका राग येत असेल ना माझा, ज्या वेळेत माझ्या हातात तुला बेड्या ठोकायच्या असतील त्या वेळेत तुला मला साडी आणून द्यावी लागते. तेव्हा मग आता भूमी म्हणते की आत्या काळजी करू नका, लवकरच ही साडी आहे ना या जागी बेड्या असतील. तेव्हा मग रागिनी म्हणते की बेड्या बघू कुठे आहे. अगं ही तर साडी आहे, ही तर बेडी नाही आहे, लक्षात ठेव तू, आणि कायम मी जिंकणार हेही तू लक्षात ठेव. तेव्हा भूमी म्हणते की हे बघा आत्या, घड्याळाचे काटे जे असतात ना ते कधीच एके ठिकाणी स्थिर राहत नाही, तसेच नशिबाचंही असतं. नशीबही वेळोवेळी बदलतच असतं, आणि ज्या वेळेला माझं नशीब बदलेल तेव्हा तुमची वाईट काळ सुरू होईल. म्हणूनच लक्षात ठेवा, इथून पुढे तुम्हाला कधीही काहीही करत असताना विचार करा. तेव्हा रागिनी म्हणते की भूमी, तू हे दिवा स्वप्न पाहतेस आणि दिवस स्वप्न कधीच खरं होत नाही. भूमीबाई उठा, सकाळ झाली, असं ती म्हणते. तेवढ्यात आता आकाश येतो आणि म्हणतो की अगं काय चाललंय काय तुमचं. भूमी, अगं काय गप्पा मारत बसल्यात तुम्ही, चला पूजेची वेळ झाली. तेव्हा मग रागिनीला आकाश म्हणतो की आई, ती साडी बघितलीस ना तू. तेव्हा आकाशला ती म्हणते की हो रे, खरंच खूप सुंदर आहे साडी, मला खूप आवडली. तेव्हा मग आकाश म्हणतो का चल चेंज कर, आम्ही आता पुढे होतो, असं म्हणून दोघेही निघतात. भूमी आता खाली घटस्थापनेच्या करंड्याची पूजा करायला ठेवत असते आणि ती
पूजा करत असताना तिला गुरुजींची वाक्य आठवतात की या करंडाचा मान त्याच व्यक्तीला गेला पाहिजे जिच्या घरात जिच्यासाठी महाजनांची सत्ता पुढे असेल. मग आता हे ऐकल्यानंतर गुरुजींचं वाक्य ऐकल्यावर आकाशने आत्याकडेच कौल दिलेला असतो हे सगळं तिला आठवतं. नंतर गुरुजी म्हणतात की आकाश, घरातला कर्ता पुरुष असल्या नात्याने तुझ्या हातात आहे सगळं की तू हा मान कोणाला देत आहेस. परंतु हा मान ज्या व्यक्तीला देशील ती सुवासीन ललिता पंचमीच्या दिवशी तुमच्या घराच्या घटाची पूजा करणार. हे सगळं आता तिला आठवतं आणि या सगळ्याने आता ती खूप डिस्टर्ब झालेली असते. तेवढ्यात तिथे मनू येते आणि मनू म्हणते की ताई, खरंच मला हे सगळं नाही आवडले. अगं, या खरं तर कुंकवाच्या करंड्याच्या पूजाचा मान हा फक्त तुझा आहे, परंतु तो मान हा अयोग्य व्यक्तीकडे जातोय. मला हे खरंच आवडलेलं नाही. तेव्हा भूमी म्हणते की हो, मलाही हे नाही पटत आहे, पण काय करणार आपण. आकाशने तो निर्णय घेतलाय. तेव्हा मानसी म्हणते की मला काहीतरी केलं पाहिजे. मी एक काम करते, मी आता आकाश भाऊजींकडे जाते आणि त्यांना सगळं काही आईंचं सत्य सांगते, म्हणजे त्यांना पटेल की ते जे काही करतात ना ते अत्यंत चुकीचे आहे. तेव्हा भूमी म्हणते की नाही, आपल्याला म्हणू असं करून चालणार नाही, कारण काही झालं तरीही ते आपल्याला करता येणार नाही. आकाश आपल्यावर विश्वास ठेवणार नाही हे तुला माहीत आहे ना, मग आपण ते करून नाही चालणार. भूमी म्हणते की मग काय करूया आपण, मला खरंच कळत नाही आहे. अशा वेळेला काय करायचं आपण, देवी आपली साथ कशी देईल. तेव्हा मग भूमी म्हणते की हे बघ मनू, जेव्हा माणसाचे प्रयत्न खचतात ना, माणूस प्रयत्नांमध्ये कमी पडतो, तेव्हा आपण सगळं हे असतं ते या देवी शक्तीकडे देऊन द्यायचं असतं. तिच्या हातात द्यायचं असतं सगळं. ती सगळं काही योग्य करेल असाच विश्वास ठेवून आपण पुढे चालायचं असतं. आता मी सगळं काही देवी योगेश्वरीच्या हातात दिलं आहे. ती नक्कीच आपलं ऐकेल, ती नक्कीच आपल्या समस्या सोडवेल असा मला विश्वास आहे. म्हणूनच तिच्यावर विश्वास ठेवून मी सगळं करते. आपले प्रयत्न संपतात तेव्हा तिचे प्रयत्न चालू होतात आणि ती नेहमी सत्याच्याच बाजूने राहणार इतकं मला कळतंय. म्हणूनच आता ती म्हणते की आपण देवीची प्रार्थना करूया की काहीही चुकीचं घडायला नको. आता भूमी आणि मानसी दोघीजणीही देवीकडे प्रार्थना करत असतात. भूमी हे देवीकडे हात जोडत म्हणते की आई योगेश्वरी, आज माझी परीक्षा आहे, त्याबरोबर तुझी पण परीक्षा आहे. तुझी जी व्यक्ती सेवाभावे अगदी मनापासून प्रार्थना करेल, जी व्यक्ती अत्यंत चांगली असेल, तिच्या हातून तुझी पूजा होऊ दे. मी असं म्हणत नाही तुझ्या पूजेचा मान हा मलाच मिळाला पाहिजे, परंतु जी व्यक्ती अयोग्य आहे, रागिनी आत्या, त्यांना हा मान मिळायला कामा नये. कारण काही झालं तरीही त्या खूप खोटारड्या आहेत आणि हे त्यांच्याकडे जाता कामा नये. ही माझी तुझ्यावरची श्रद्धा आहे, तिला आज तू फळ दे, तू योग्य कौल दे, असं ती म्हणत असते. नंतर आजी येते आणि म्हणते की काय भूमी, झाली का कुंकूच्या करंड्याची पूजा. तेव्हा भूमी म्हणते आजी, तुम्ही सांगितले तशी अत्यंत पूजा योग्य रीतीने केलेली आहे. तेवढ्यात रागिनी देखील येते. आता रागिनी भूमीकडे मुद्दामच बघत असते. नंतर आता आजी म्हणते की बरं चला रागिनी, तुला पूजा करायची आहे ना, आणि हो, कुंकवाचा करंडा ज्या व्यक्तीच्या हातात द्यायचा आहे त्या व्यक्तीच्या हातात आकाश तू दे. तेव्हा मग आता आकाश हा म्हणतो की हो, माझं कालच ठरलं होतं की कुंकवाचा करंडा कोणाच्या हातात मला द्यायचा आहे. त्याच वेळेला आकाश कुंकवाचा करंडा घेण्यासाठी पुढे जातो. रागिनीला मात्र खूपच कॉन्फिडन्स असतो की हा करंडा मात्र आता माझ्यासाठी पडणार, आणि रागिनी तिच्याकडे खोचक नजरेने भूमीच्या दिशेने बघत असते. तेव्हा आकाश हा रागिनीजवळ येतो आणि तिच्याजवळ येऊन म्हणतो की आई, आत्तापर्यंत या घराची सत्ता आणि या घराचे अधिकार हे तुझ्याच हाती होते आणि इथून पुढेही ते फक्त तुझ्याच हातामध्ये राहणार आहेत. काळजी करू नको, हे घर तुलाच सांभाळायचे आहे, असं रागिनीला तो म्हणत असतो. नंतर तो म्हणतो की हे सगळं काही तुझं आहे, ही संपत्ती, आणि काल मी तुला कंपनीमधले अधिकार देखील मिळवून दिले आहेत, आणि आता गुरुजींनी मला सांगितल्याप्रमाणे ऑफिशियली तुला मी हे कुंकवाचा करंडा देतो, आणि ललिता पंचमीची पूजा ही तुझ्याच हातून झाली पाहिजे असं मला वाटतंय. म्हणूनच हा कुंकवाचा करंडा मी तुझ्याकडे देतोय. आतापर्यंत तू सगळ्यांना जपलंस, या घराला जपलंस, सगळं काही आपल्या घराला कुटुंबाला जपतच केलंस तू, आणि म्हणूनच हा मान तुझाच आहे आणि हा मान मी तुला तुझाच देत आहे, असं म्हणून आता आकाश हा तिच्याकडे तो कुंकवाचा करंडा देत असतो. भूमी आता तिच्याकडे बघत असताना रागिनी मुद्दामच तिच्याकडे हसत बघत असते, जेणेकरून भूमी जेलस व्हावी आणि आकाशला काहीतरी बोलावी. परंतु आता इथे रागिनी हे सगळं बघत असताना आकाश म्हणतो की घे आई, हा कुंकूचा करंडा घे, असं म्हणून आता मुद्दामच रागिनी ही भूमीला खुणावून दाखवते की बघितलंस का, मी जिंकले. त्याच वेळेला कुंकूचा करंडा घेत असताना आकाशचं वर लक्ष जातं. ती तिचा हात पुढे करणार, तेवढ्यातच आता आकाश वर बघतो तर वरचा जो झुंबर असतो तो हलत असतो आणि तो झुंबर आता खाली जोरात कोसळतो. त्याच वेळेला आकाश हा पटकन रागिनीला बाजूला घेतो आणि रागिनी सांभाळ असं
आजी ओरडते. तेव्हा मात्र तो कुंकवाचा करंडा भूमी ही आकाशच्या अधून पडत असताना स्वतःच्या हातात घेते आणि नकळतपणे तो कुंकवाचा करंडा आता भूमीच्या हातामध्ये आलेला असतो. आणि हे सगळं होत असताना खाली पडलेल्या झुंबरकडे सगळ्यांचं लक्ष असतं आणि तो झुंबर बाजूला पडतो. आकाशने रागिनीचा जीव वाचवलेला असतो, परंतु आता इथे भूमीच्या हातात मात्र तो कुंकूचा करंडा आलेला असतो आणि तो ती बघत असते. तर इथे आकाश म्हणतो की हा झुंबर अचानक कसा काय पडला, काय झालं, हा लूज झाला होता का, चेक केलं नव्हतं का, असं सगळं तो आता बोलत असतो. त्याच वेळेला भूमी ही सगळ्यांकडे बघत असते आणि भूमीच्या हातात दैवी शक्ती लक्षात आलेली असते. भूमीने देवीला सांगितलेलं असतं की आज माझ्या प्रार्थनेचं फळ मला तू दे, माझी ही श्रद्धा खरी असेल तर तू माझ्या हाकेला नक्की धावशील, असं सगळं तिने म्हणालेली असते. हे ऐकल्यानंतर आता मनूला देखील खूपच आनंद झालेला असतो. मनू म्हणत असते, हा कुंकवाचा करंडा तर आपल्या भूमिताईच्या हाती गेला. हे ऐकल्यानंतर सगळेजण तिच्याकडे बघू लागतात. भूमी आता देवी योगेश्वरीकडे बघत असते आणि देवी योगेश्वरीने तिच्या बाजूने कौल दिला हे पाहून तिला खूपच आनंद झालेला असतो. तर आता आकाश हा आत्याला विचारतो की आत्या, तू बरी आहेस ना, तुला काही झालं तर नाही ना. सगळेजण रागिणीची विचारपूस करत असतात. तेव्हा ती म्हणते की नाही रे बाळा, मला काहीही झालेलं नाही. मग पौर्णिमा म्हणते की असं अचानक कुंकूचा करंडा देत असताना हे झुंबर पडणे म्हणजे काहीतरी अपशकुन झाल्यासारखंच झालं ना. तेव्हा आता आजी म्हणते की चला बस झालं, आता होणारा अनर्थ होता तो टळला ना, काही अघटित घडलं नाही, फक्त हा झुंबर पडला तो पडू देत. आता आपण त्या गोष्टीवर जास्त विचार करायचा नाही, पुढे काय घडतंय हे आपण सगळेजण बघूया, असं म्हणून आता आजी ही सगळ्यांना शांत करते. परंतु मानसी म्हणते, पण देवीने बघा काय कौल दिला आहे, देवीने हा कुंकूचा करंडा हा ताईच्या हातामध्ये दिलेला आहे, असं म्हटल्यावर आता सगळेजण बघत असतात. परंतु पौर्णिमा म्हणते की हो, पण तो तर चुकून गेलेला आहे ना. खरं तर आकाश भाऊजींच्या मनात ती इच्छाच नव्हती. त्यांच्या मनात इच्छा होती की तो कुंकवाचा करंडा आईकडे द्यायचा, परंतु तो चुकून तर भूमीच्या हाती गेलाय, असं ती म्हणते. त्याच वेळेला आता लगेच पौर्णिमा म्हणते की भाऊजी, तुम्ही योग्य व्यक्तीच्या हातामध्ये तो कुंकवाचा करंडा द्या, असं म्हटल्यानंतर आता पौर्णिमाकडे तो नजर करतो आणि भूमीला म्हणतो की भूमी, अगं हा कुंकूचा करंडा आपल्याला आईला द्यायचा आहे ना, मग देतेस ना तू तो करंडा, असं म्हणून आता भूमीकडून तो करंडा घेत असतो. भूमी त्याला काहीच बोलत नाही. त्याच वेळेला आता इथे भूमी म्हणते की हो घे ना, असं म्हणून आता तो कुंकवाचा करंडा भूमीकडून काढून घेणार. तेवढ्यातच गुरुजी आलेले असतात. गोखले गुरुजी म्हणतात की 1 मिनिट आकाश. तेव्हा सगळेजण त्यांच्याकडे बघतात आणि मग गुरुजी म्हणतात की आकाश, हे जे करतोयस ते अत्यंत अयोग्य आहे. देवीने जो काही कौल दिला आहे त्या कौलाला आपण मानलं पाहिजे. हा देवीचा कौल आहे की भूमीच्याच हातामध्ये तो कुंकवाचा करंडा जायला हवा होता. आपण देवीची इच्छा कधीही टाळू शकत नाही. देवी जे देते ते स्वतःच्या इच्छेने देते. देवीचा एक वेगवेगळी सत्ता असते, तिचं राज्य असतं. त्या राज्यात ती स्वतःच्याच मनाने मर्जीने सगळं काही चालवून घेत असते आणि आजही तेच झालं आहे. आज भूमीच्या हाती करंडा पडला, याचा अर्थ ही देवी आईचीच इच्छा होती की भूमीच्या हातूनच आजची पूजा व्हावी आणि म्हणूनच या सुवासिनीच्या हाती घरातली पुढची सत्ता सगळी असेल, ही देवी आईची इच्छा होती आणि तिच्या इच्छेचा आपण मान राखला पाहिजे. तिच्या इच्छा मोडून आपण पुढे जाऊ शकत नाही, असं सगळं आता इथे ते म्हणतात. आणि नंतर गुरुजी असं म्हणायला गेल्यावर पौर्णिमा म्हणते की पण हे तर चुकून. तेव्हा आजी म्हणते की हे बघ पौर्णिमा, गुरुजींचा शब्द हा आपल्यासाठी अखेर शब्द असतो, त्याच्या पुढे आपण काहीही बोलू शकत नाही. म्हणूनच आता एक गोष्ट लक्षात ठेव की आता गुरुजी जे बोलले तेच होणार. भूमीच्या हातात हा कुंकवाचा करंडा गेला तर तिच्याच हाती ही पूजा होणार आहे, असं म्हटल्यावर आता भूमीचे डोळे मात्र भरून येतात. देवीने तिला भरभरून संकेत दिलेला असतो आणि कौलही तिच्याच बाजूने दिलेला असतो, म्हणून तिला खूपच आनंद झालेला असतो. आता सगळेजण हे देवीकडे बघत असतात. नंतर आजी म्हणते की बाळा भूमी, तुझ्या हातून तू आता पूजा करून घे आणि भूमी आता देवीची पूजा करू लागते. त्याच वेळेला सगळेजण आरती करत असतात. भूमीची पूजा करून देखील झालेली असते. मात्र रागिणीचा इथे चांगलाच पचका झालेला असतो आणि रागिणी आता तोंड पाडून हे सगळं बघत असते. नंतर देवीची आरती झाल्यानंतर भूमी आता सगळ्यांना आरती देते. सगळेजण आरती घेतात. त्यानंतर शेवटी ती रागिणीजवळ जाते आणि रागिणीजवळ गेल्यानंतर ती म्हणते की आत्या, काय झालं, आरती घ्या ना. तेव्हा मग आता रागिणी आरती घेत असते आणि त्याच वेळेला रागिणीने आरती घेतल्यानंतर भूमी म्हणते की बघितलं, शेवटी देवीच्या मनात जे होतं तेच झालं. मला इतकंच हवं होतं की ही पूजा, हा मान तुमच्या हाती जायला नको. मला या पूजेची काहीही हाव नव्हती किंवा मला असं वाटत नव्हतं की ही सत्ता माझी हाती यावी. परंतु आता बघा, देवीनेच कौल दिला की ही सत्ता तुमच्या हातात जायला नको.
काय ना, तुम्ही कितीही चेहऱ्यावर मायेचा मुखवटा लावून फिरलात ना, तरीही माणसांना फसवू शकता, देवाला नाही. देवाला सगळं काही ठाऊक असतं कोण कसं आहे. त्याच्यामुळे तुम्ही कधीही देवाला फसवू शकत नाही, इतकी गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून कितीही मुखवटा लावण्याचा प्रयत्न करा, कितीही सगळ्यांच्या नजरेत चांगल्या ठरण्याचा प्रयत्न करा, परंतु आज जिंकलं कोण? तर भूमी. म्हणूनच लक्षात ठेवा, इथून पुढे तुम्हाला काहीही करताना नक्कीच देवाची आठवण राहू द्या. काही झालं तरीही तुम्ही तुमच्या अशा या लांडी लबाड्या करून कधीच जिंकू शकत नाही. म्हणून आता भूमी ही रागिनीकडे हसत बघत असते आणि त्याच वेळेला रागिनीला भूमीचा खूपच राग आलेला असतो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रागिनी किचनमध्येच भूमीकडे येते आणि म्हणते की माझ्या घराची ही सत्या माझ्यापासून तू हिरावून घेतलीस, तू माझ्या हातातलं सगळं काही काढून घेतलं आहेस, माझी सत्ता सगळं काही. तेव्हा भूमी म्हणते की पूजेचा मान मी काढूनच घेतला आहे तुमच्याकडून, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे महाजनांचं घर आहे आणि महाजनांची सवासीण मी आहे. तुम्ही या घरात कोणीही नाही आहात, म्हणूनच तुम्ही या घरामध्ये राहण्याच्या लायकीच्याच नाही आहात. लक्षात ठेवा, या घरामध्ये जो काही मान मिळतोय तो गपचूप घ्या आणि नाहीतर मग तुमचं काय होईल हे तुम्हालाही माहीत आहे. त्यामुळे इथे जे काही मान मिळतोय तो गपचूप घ्यायचा, नाहीतर मग तुम्हाला इथून बाहेरचा रस्ता लवकरच दाखवण्यात येईल. लक्षात ठेवा. असं म्हणून आता भूमी तिकडून निघून जाणार. तेवढ्यातच रागिनी चिडते आणि तिचा हात मुरगळत म्हणते की काय, तू मला या घराच्या बाहेर काढणार आहेस का? असं म्हणून ती आता तिचा हात मुरगळते आणि त्याच वेळेला भूमी आता आकाशकडे जाते आणि आकाशला म्हणते की आकाश, हे काय आहे? तेव्हा आकाश म्हणतो की काय झालं भूमी, तुझ्या हाताला काय लागलं आहे? तेव्हा भूमी म्हणते की तुझ्या आईने माझा हात मुरगळला आहे आणि बघितलंस का काय केले ते? तेव्हा मग आकाशला धक्का बसतो. आकाश म्हणतो की काय? तेव्हा ती म्हणते की हो, आता तू काही बोलणार नाही आहेस का? काल तर जेव्हा त्यांचं झालं तेव्हा तू त्यांची बाजू घेऊन किती बोलला होतास सगळ्यांना, माझ्याशीही भांडला होतास. मग आता तू माझी बाजू घेऊन त्यांच्याशी भांडणार आहेस का? त्यांना काही बोलणार आहेस का? असा प्रश्न आता भूमी ही आकाशला सांगते. तेव्हा आता आकाश या सगळ्यावर काय करणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की